गाडगेनगर पोलिसांनी अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करत 13 लाख रुपयांच्या सोयाबीन अपहार प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे। धामणगाव रेल्वे येथील अडत व्यापारी मनीष भट्टड यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतून खरेदी केलेले 201 क्विंटल सोयाबीन सोलापूर येथे पाठविण्यासाठी ट्रकमध्ये रवाना केले होते। मात्र माल गंतव्यस्थानी पोहोचलाच नाही। तपासादरम्यान ट्रक चालकाने दिलेले नाव आणि ट्रक क्रमांक दोन्ही खोटे असल्याचे उघड झाले। गाडगेनगर पोलिसांच्या डीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांची माहिती आणि राज्यभरातील अशा गुन्ह्यांचा अभ्यास करून आरोपी शिवाजी त्र्यंबक राठोड आणि ट्रक मालक रमेश मिठ्ठ राठोड यांचा शोध घेतला। चौकशीत आरोपींनी ट्रकवर बनावट नंबर प्लेट लावून सोयाबीनची परस्पर विक्री केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपींकडून 12 लाख रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेला सुमारे 8 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कैलाश पुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली आहे। या कारवाईमुळे मालवाहतूक व्यवसायाच्या आडून होणाऱ्या फसवणुकींना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।